त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आणखीन विनायक लिमये यांना पण देतो, कारण त्यांच्या संकल्पनेतून प्रयत्नातून हा कार्यक्रम साकार झाला आणि त्यांनी निमंत्रण दिलं. मी या ठिकाणी उपस्थित आहे. अगोदरच्या आमच्या सगळ्या मित्रांनी खूप चांगलं काय म्हणतात त्याला वर्णन वगैरे म्हणायला सुद्धा काही हरकत नाही, परंतु आपल्या भावना व्यक्त केल्या. वसेकरांच्या साहित्य सेवेबद्दल खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले. मी माझ्या अध्यक्षीय भाषणामध्ये, कारण कसं आहे की थोडी वेगळी उपमा देतो. अध्यक्ष हा सगळ्यात शेवटी बोलतो. आपल्याकडे वेगवेगळ्या ठिकाणच्या समूहामधल्या जेवणामध्ये म्हणजे मेनूमध्ये त्याचे सुद्धा प्रोटोकॉल असतात. काही लोकांच्या मेनूमध्ये सगळ्यात शेवटी ताकभात येतो. उदाहरणार्थ काही लोकांच्या मेनूमध्ये पापड सगळ्यात शेवटी असतो. मी जेव्हा पहिल्यांदा गेलो अशा लोकांच्या बरोबर जेवायला, तर मला आश्चर्य वाटलं की पापड कसं काय नाही अजून आला म्हणजे वाढला. कारण आपल्याकडे पापड आपण पहिल्यांदाच असतो ना, आणि आपण जेवता जेवता पापड खात असतो. मग लक्षात आले की ते सगळं जेवण झाल्यानंतर ते पूर्ण विराम देताना पापडा एवढा मोठा विराम दिला जातो. तसं काही अध्यक्षीय भाषणाच्या बाबतीत असतं की नाही मला माहित नाही, पण तरी सुद्धा वसेकरांनी विशेषतः हे जे पुस्तक तुमचं आज प्रकाशित झालं, सृष्टी, अशा विषयावरती आणि अशा आशयाचं पुस्तकं हल्ली कोणी लिहित नाही. म्हणजे दुर्गाबाईंचा जो उल्लेख झाला तो तर उचितच होता, पण मला विविध घाटांची आठवण. मग अशी वेगळ्या संदर्भात घाटांचा उल्लेख झाला खरा, परंतु अतिशय चांगला शैलीकार ज्यांनी मोजकच लिहिलं, पण त्यांची आठवण निश्चितपणे इथं करता येते मला. आता इथे काय झालेलं आहे की पुस्तकं सगळी निसर्गाबद्दल, सृष्टीबद्दल, विशेषतः झाडांबद्दल आहेत. झाडांमध्ये म्हणजे फुलं आलीच ना, आपोआप पानंही आली. तर आपल्याकडे खरोखर मराठीमध्ये वृक्षांबद्दल लिहिणारे लोक, परंतु ते शास्त्रीय पद्धतीने म्हणजे बॉटनिस्ट ज्याला म्हणतो आपण, त्यातल्या महाजनांच्या याचा उल्लेख खूप येतो वसेकरांच्या पुस्तकात. पण आपल्याकडे वादावर्तक नावाचे खूप मोठे बॉटनिस्ट होते, त्यांच्या नावाने एक उद्यान सुद्धा आहे. तर असे लोक असायचे आपल्याकडे. अर्थात त्यांचा जो दृष्टिकोन आहे ना तो थोडा वेगळा, तो शास्त्रीय पद्धतीचा. यांचं एक वेगळेपण आहे. म्हणजे त्यांना झाडांचंच म्हणायचं आपण. सृष्टी झाडांनीच बनलेली असते ना. म्हणजे मग अशी तो मुद्दा त्यांनी उद्धृत केला ताईंच्या पुस्तकातला, तो फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तिथे त्याचा थोडासा वेगळा अर्थ आहे की त्या विद्यार्थ्याला सृष्टी नावाचा आणखीन काही एक वेगळा प्रकार असतो असं वाटलं की काय. झाडं पाहिली म्हणली पण सृष्टी कुठे, तर सृष्टी झाडानेच बनलेली असते मुख्यत्वे. तर ह्या झाडांचं एक ऑब्सेशनच म्हणूया त्याला, आणि चांगल्या अर्थाने हे त्यांना आहे हे लक्षात आलं. आणि त्यांनाच काय ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण ज्या एका शहराला कॅथॉलिक ख्रिश्चनांचं मुख्य शहर, धार्मिक राजधानी बनतो, ते व्हॅटिकन, रोम इटलीमध्ये. तर व्हॅटिकन त्या सिटीमध्ये पोपचा आपण महालच म्हणूयात गडीवर मोठं निवासस्थान आहे. त्या निवासस्थानाची निम्मी जागा बागेसाठी आहे, निम्म्या ह्याच्यात. आणि ती आत्तापासून नाही, 13व्या शतकापासून त्यांनी ती डेव्हलप करत आणलेली आहे. आणि तिथे जर तुम्हाला जायचं असेल तर वेगळी परवानगी काढावी लागते. म्हणजे हा जो मुद्दा आहे तो काही फक्त ज्यांना काही कामधाम नाही त्यांनी आपला निसर्ग पाहत राहावं वगैरे अशातला नाही घेतो, लक्षात घ्या. तुकाराम महाराजांचा तो जो अभंग आहे, सर्वश्रुत नेहमी लोक कोट करतात की वृक्ष उरले आम्हा सोयरे वंचरे, हे तुकोबा त्यांच्या अभंगातून सांगतात. म्हणजे त्या सृष्टीबद्दल, निसर्गाबद्दल, झाडांबद्दल, वेलींबद्दल किती त्यांना सुद्धा एक आत्मीयता वाटत होती. कारण आपण सगळे त्या निसर्गाचेच भाग आहोत खरं तर. मला कधी कधी गंमत वाटते. आणि ती बघा,
आपण माणसं आहोत आणि आपल्या भोवती जो काही निसर्ग वगैरे असतो की नाही त्याच्यासाठी आपण काय म्हणतो इकोसिस्टीम. मी उलट म्हणतो की निसर्ग असतो आणि निसर्गाच्या भोवती जी कोणी माणसं असतात ती फार महत्वाची आहे. ती जर चांगली नसतील तर त्या निसर्गाचा नाश होतो. म्हणून त्या निसर्गाच्या भोवती झाडांच्या भोवती सुद्धा एक अँथ्रोपोसिस्टीम पाहिजे. म्हणजे इकोसिस्टीमला पूरक अशी एक अँथ्रोपोसिस्टीम इथे असली पाहिजे. हे आपल्याला त्यांचं पुस्तक वाचून लक्षात येतं की अरे हे किती महत्वाचं आहे. कसं आहे की अतिपरिचयात आवड द्या असं होतं. ती झाडं येऊ आता आपल्याकडे ती कमी दिसतात भाग सोडा, पण एरवी तुम्हाला सांगतो की ती इतक्या आसपास झाडच असतात. त्यात काय बघण्यासारखं आहे, त्याच्यात काय लिहिण्यासारखं आहे असं एखाद्याला वाटलं तर आपण समजू शकतो. त्या अतिपरिचयात आवड नाही होते कधी कधी. पण अशी मंडळी कधी कधी आपल्याला निसर्गाच्या बाबतीत एक भान आणून देतात, जागं करतात की अरे हे किती महत्वाचं आहे, जरा इकडेही लक्ष देत चला. काही लोक असे आहेत आमच्याकडे विश्वंभरजींच्या सारखे की त्यांनी खरोखर म्हणजे ती राहावी यासाठी थेट लढाच उभारला. ही सगळी जी मंडळी आहेत, मग त्याला त्या रोमॅन्टिक कवींनी कशा पद्धतीने म्हणजे ते मगाशी जो बऱ्याच वेळेला लोकांनी त्यांच्या रोमांस बद्दल वगैरे उल्लेख केला, पण त्या रोमॅन्टिक कवींचं एक सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे ते निसर्गाचे प्रेमी, निसर्गाचे पूजक होते. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर म्हणून मला त्यांचं एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक या ठिकाणी येते, याचा आनंद होतो. आणि त्यांच्याच भाषेत त्यांच्या कामाचं जर वर्णन करायचं झालं ना तर तो फारच इंटरेस्टिंग मुद्दा आहे. आणि तो शेवटी आलेला आहे बघा. नागकेशरावरती त्यांचा लेख आहे. त्याचा पहिला परिच्छेद जो आहे ना तो मला फार इंटरेस्टिंग वाटतो. म्हणजे त्याच्यात त्यांची स्वतःची जी दृष्टी आहे याच्याकडे बघण्याची ती प्रगट होते. झाडांच्या वेळात हा वीर मराठा 7 वर्ष दौडला. वेढ्यात दौडले वीर मराठे 7 मराठे वेढ्यात दौडले. हा एक मराठा 7 वर्ष वेढ्यात दौडला आहे. कशासाठी तर झाडांच्या वेळात. लक्षात घ्या, झाडावर 4 पुस्तके लिहिली, मराठीतले एकूण एक निसर्ग साहित्य वाचले, संग्रही बाळगले, सगळे कोश पालथे घातले. या सगळ्या अभ्यासातून निरीक्षणातून जगातलं सर्वात सुंदर फूल कोणतं हे मी सांगू शकतो. आणि ते मी जवळून बऱ्याच वेळ पाहिलंय, अनुभवलंय. त्याचप्रमाणे भारतातलं सगळ्यात सुंदर फूल कोणतं तेही मी सांगू शकतो. पण जंगल पछाडूनही ते मी पाहू शकलो नाही. ही खंत शेवटच्या ही भैरवीच म्हणूया त्या लेखातली त्या अर्थाने त्याचा सुगंध अनुभवू शकलो नाही. हा लेख पूर्ण करेपर्यंत तरी तो माझा चिरदाहच राहिला आहे. म्हणजे पुस्तक संपल्यानंतर वाचून मला असं वाटलं की त्यांचा हा चिरदाह लवकर शांत हो. आपल्यापैकी कोणाला जर शक्य झालं त्यांना ते सर्वात सुंदर फूल भारतातलं त्यांच्यापर्यंत आणून पेश करणं, त्यांच्या शक्य झालं तर या 75च्या पूर्ण देशापर्यंत निदान 80व्या त्या चंद्रदर्शनापर्यंत. आणि चिरदाह ही त्यांची खूप चांगली एक प्रतिमा आहे संपूर्ण त्यांच्या पुस्तकात. अनेक वेळा बंगाली कादंबरी प्रसिद्धच आहे आणि त्यांना बंगाली बद्दल बरंच तसं उर्दू बद्दल आहे ना, उतल म्हणा, प्रेम म्हणा वगैरे. तर ते मला खूप महत्वाचं वाटलं. आणि त्या दृष्टिकोनातून यांचं हे जे पुस्तक आहे ना मराठीमधलं एक अत्यंत महत्वाचं पुस्तक. कारण या प्रकारे हल्ली कुणी लिहित नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यातल्या काही जाता जाता मला ज्या गोष्टी जाणवल्या त्या मी थोडं आपल्या पुढे सांगण्याचा प्रयत्न 10-15 मिनिटांमध्ये करतो. त्याच्यामध्ये एक आपल्याला पाहायला पाहिजे की पारुल, त्या पारुलचा संदर्भ मागायचा झाला, त्याच्यामुळे मी माणसांच्या मुलांना वृक्षांची, वेलींची, फुलांची नावं आपण देतो. यावरून एक लक्षात येतं की आपलं आणि निसर्गाचं नातं किती जवळचं आहे, किती घनिष्ठ आहे. अर्थात हे परत आपलं इतक्या अंगवळणी पडलेलं आहे, पण ते करताना आपण त्यांचा स्वतंत्र विचार नाही करत. नाव ठेवलं आणि आपलं काम झालं असं त्याचा अर्थ जणू काही होतो असं समजायला हरकत नसावी. तर म्हणून सृष्टीचा जो मुद्दा आहे संपूर्ण याच्यामध्ये तो इतका. आणि बघा एक लक्षात घ्या,
की या गोष्टी किती 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 मगाशी असं कोणीतरी म्हणाले की इंटरडिसिप्लिनरीज वाटतं जणू काही. त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांना खूप लॅटिन भाषेतली जी काही नावं असतात सगळ्या, हे सगळं युरोपमधलं सायन्स पहिल्यांदा जे डेव्हलप झालं ते लॅटिनमध्येच झालं. त्यामुळे मग ती फिजिक्समधली नावं असतील नाही ते बॉटनीमधली असतील ती सगळी लॅटिनमधनंच पडली. पण वेगळ्या पद्धतीने खरोखर पहा बरं का, गाथा सप्तशतीमध्ये एका गाथेत बौद्ध भिक्खूंचे वर्णन येते. फाईन, ते कसं येतं पहा की पोपटाच्या चोचीप्रमाणे लालभडक अशा पलाश फुलांनी पृथ्वी शोभायमान झालेली आहे. जणू बुद्धाच्या चरणांशी वंदन करण्यासाठी लोटांगण घालणाऱ्या भिक्षूंसारखे हे दृश्य दिसत आहे. म्हणजे सातवारांच्या काळामध्ये जेव्हा ही गाथा ज्या कोणी कवींनी लिहिली त्या काळामध्ये हे दृश्य महाराष्ट्रात दिसत होतं ना, की ते बुद्ध विहार आहेत, तिथं सगळे ते बुद्ध भिक्षू आहेत आणि ते म्हणजे ते संख्येने पुष्कळ आहेत असं त्याचा अर्थ होता ना. म्हणजे एकेकाळी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचे लोक भरपूर होते. म्हणजे बा इतके लोक जर भिक्षू म्हणून तिथे असतील तर गृहस्थ म्हणून किती असतील आणखीन प्रत्यक्ष बाहेर. हे मी इतिहासाचं प्रमाण म्हणून समजवतो याच्याकडे की भारतामध्ये बौद्ध धर्माचे लोक किती असतील याचा आपल्याला काय गणक गमक काही आहे का, नाही. पण हे सूचित होतं असल्या प्रकारच्या साहित्याच्या उल्लेखांनी सुद्धा, हे सुद्धा मला महत्त्वाचं वाटतं. आता खूप चांगल्या प्रकारे निसर्गाबद्दल लिहिणारे म्हणजे अर्थात दुर्गा भागवत, त्यांचं ऋतुचक्र पुस्तक खूप माझ्या आयुष्यातला एक चांगला मुद्दा मी मांडतो, समजतो की मला ते कॉलेजमध्ये कुठेतरी टेक्स्ट म्हणून होतं लावलेलं. त्यामुळे ते खूप चांगल्या बऱ्याच वेळानंतर मार्क मिळवण्यासाठी गवयना वाचावं लागलं आणि खूप त्या प्रेमात पडावं असंच ते पुस्तक आहे. पण भले दुर्गाबाई असतील किंवा जयंतराव टिळक असतील किंवा आणखीन कोणी असतील, त्यांनी त्या फुलांचं आयडेंटिफिकेशन वगैरे करताना, वृक्षांचं आयडेंटिफिकेशन करताना काही चुका केलेल्या आहेत, त्या सुद्धा त्यांच्या पदरात टाकायचं काम. म्हणजे दुर्गाबाईंची एक चूक त्यांनी सांगितली की त्यांनी काय केलं, ऋतुचक्रमध्ये एक लेख आला आणि त्यांनी काय केलेलं आहे, जाहीरपणे रेन ट्रीला शिरीष मानण्याची चूक केलेली आहे. जयंतराव टिळकांनी पण केली आणि दुर्गाबाईंनी पण केली. त्यामुळं ते त्यांना अगदी कारण ते त्यांचं कामच आहे. निसर्गाबद्दल, सृष्टीबद्दल ज्या ज्या काही चुकीच्या गोष्टी दिसतील त्याच्याबद्दल ते वारंवार जागरूकपणे आपल्याला सांगत असतात. तर ही सुद्धा मला त्यांच्या ऐकून आणि एक तर फारच इंटरेस्टिंग आहे. हो आहे ना, नक्कीच. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगतो. पाद्यांनी एका पुस्तकाबद्दल, एका झाडाबद्दल लिहिलं आणि ते 11 महिने बरं नसताना 1च महिना बरं असतं असं काहीतरी सांगितलं. तर अमलताच्या संदर्भातला तो मुद्दा आहे. तर पाध्ये असं म्हणतायत की 1 महिन्याचं सौंदर्य, तेही उन्हाळ्याने करपलेलं सौंदर्य मान्य, पण त्यासाठी 11 महिने त्या झाडाचं मरतुकडं ध्यान, डोळ्यावर अत्याचार, हे पाद्यांचं म्हणणं आहे. आणि ते वाचल्यामुळं वसेकर प्रचंड अस्वस्थ झाले की एवढ्या चांगल्या सौंदर्याला केवळ त्यांचं लक्ष ते महिन्याचं ते पाहिजे की 11 महिन्यात जे वठलेलं होतं ते पाहिजे. म्हणून त्यांनी तिचं काय म्हटलं माहिती का, पाध्ये शेम शेम. म्हणजे दुर्गाबाई असतील किंवा पाध्ये असतील, ते कुणाचंही हे मुलायदा ठेवत नाही जर त्यांनी अशा जर काही चुका केलेल्या असतील तर. हे सुद्धा म्हणजे खरं सांगायचं तुम्हाला, अशी खंत व्यक्त केली लक्ष्मीकांतजींनी केली असेल किंवा सासण्यांनी केली असेल की इतके दिवस हे चांगलं लिहितात, उत्तम लिहितात, तर ते कुठे त्यांना त्यांच्या याला साजेर शोभेल अशा प्रकारचा मान सन्मान. अहो मला सांगा, की असं जर लिहायला लागले एवढ्या मोठमोठ्या लोकांच्या बद्दल, तर कसं त्यांना कोणी आपल्या सामावून घेईल बघा. त्यामुळे थोडं आत्मपरीक्षणही त्यांनी एवढंही मला पण मी तुम्हाला सांगतो की अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यांनी तो एकूणच मराठी समीक्षेच्या संदर्भात मांडलाय आणि तिथे अमलतासची प्रतिमा वापरली. मीही समीक्षेच्या माझ्या पुस्तकाला अमलतास हे नाव देतोय. समीक्षा ही कुठलाही दर्प येणारी, वास मारणारी नसावी, निर्गंध असावी. म्हणजे अमलतासला गंध नसतो म्हणून अमलतासला नावं ठेवणारे लोक आहेत, पण ते म्हणतात की नाही, समीक्षा असली पाहिजे, अशी असली पाहिजे, निर्गंध असली पाहिजे. अमलतासच्या एका घोसात जेवढ्या कळ्या फुले असतात
संख्येने तेवढेच लेख त्यात असतील. निर्गंध असणे हे माझ्यासाठी एक मूल्य आहे. आणि म्हणून कालिदासांनी सुद्धा त्या वृक्षाची प्रशंसा केलेली आहे. हाही संदर्भ जाता जाता त्यांनी तो दिलेला आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, म्हणजे अनुभवाकडे पाहताना त्यांची कशी दृष्टी आहे बघा, ती कशी व्यक्त होते कुठे कुठे. भुजाच्या झाडावर त्यांचा लेख आहे. अनुभव नाव ते अनुभव तर जाऊ द्या म्हणलं की पण ठीक आहे, ते सांगतो. अनुभव नावाच्या सिनेमात संशयी नवरा असलेल्या संजीव कुमारला एकनिष्ठ बायको असणारी तनुजा दिनेश ठाकूर या मित्राबद्दल एक वाक्य बोलते. त्यानं म्हणजे दिनेश ठाकूरनं मैत्रीचं जे सुख 3 महिन्यात दिलं ते आपल्या 13 वर्षाच्या संसारात तुम्हाला देऊ शकलेलं नाही. आंबेजोगाई या गावात नोकरीच्या निमित्ताने मी 3 महिने होतो. त्या 3 महिन्यात अंबाजोगाईनं जगण्याचं म्हणून जे सुख मला दिलं ते पुढे 33 वर्षे नोकरी केलेल्या सिलूला देता आले नाही. आता यांना सिलू भूषण पुरस्कार कसा मिळणार? भले त्यांनी इतके वर्ष सिलू कॉलेजच्या विद्यार्थ्यांना उत्तम शिकवलं असेल, पण हे त्याच्यामध्ये चौधरी आहे. पण इथे मात्र जेव्हा ते 3 महिने अंबाजोगाईच्या असं होतं निवासामध्ये अशा प्रकारच्या अनेक गोष्टी मला त्याच्या आणि निरीक्षण पहा कसं आहे की अर्जुन वृक्ष असतो, फार महत्वाचा वृक्ष आहे. अर्जुन साल अनेक आपल्या आयुर्वेदामध्ये वगैरे कशी उपयोगी पडते. आता हे ज्या वेळेला भारतीय संस्कृती कोशाचे लेखक म्हणजे माधवशास्त्री जोशी ना त्यांच्याबद्दल विचार करतात आणि ते तसे आपल्या पुराण कथांचेही चांगले काय म्हणत त्याला संपादक व्यक्तीचाही कोश त्यांचा आहे पुराणातल्या इकडच्या तिकडच्या. त्यांनी अर्जुन, फाल्गुन, विष्णू, किरीटी, श्वेतवान ती जी 10 नावं आहेत अर्जुनाची ती सगळी दिली, पण त्यांच्या ह्याच्यात अर्जुन वृक्षाचं नाव नाही. ही खंत म्हणजे किती बारकाईने बघतात ते कुठे काय. म्हणजे मला असं वाटतं की एखादा जो डिटेक्टिव्ह असतो ना की बरोबर त्याला ते लक्षात येतं की कुठं चुकलंय, कुठं चोर आहे, वस्तू कुठे हरवलेली आहे. तर म्हणून ते वृक्ष दोन काही जुंडायला निघाले आहेत ठिकाणी आणि इथे कसं काय दिसत नाही असून सुद्धा, म्हणून तो एक दोन काही गुन्हेगारच झाला. अशा पद्धतीने एक वेगळा काय म्हणत त्याला शोध हा त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसतो आणि तो मला फार महत्त्वाचा वाटतो. नागकेशर या भैरवेबद्दल मी त्यांना सांगितलेलेच आहे वगैरे वगैरे. तर असं एक उत्तम पुस्तक मला वेगळ्या पद्धतीने सांगावं वाटतं. त्याचा उल्लेख मी सुरुवातीला की अशा प्रकारचं लेखन हल्ली मराठीत अत्यंत दुर्मिळ झालेलं आहे. म्हणून त्यांना यासाठी धन्यवाद दिले पाहिजेत की एक प्रकार लेखनाचा तो तुमच्यामुळं पुनरुज्जीवित होतोय. हल्ली असं लिहायला कोणी मला सापडत नाही. आणि म्हणून आपण एरवी पर्यावरणवादी असतात, काय काय चांगल्या गोष्टी करतात, चिपकवंदनवादी असते, पण या झाडांबद्दल असं प्रेम म्हणजे आता कसं असतं की त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही, ते महत्वाचंच काम आहे. पण शेवटी मुद्दा काय असतो की झाडं ही आपल्याला कशी उपयुक्त आहेत आणि जर झाडं नसतील म्हणजे पर्यावरण नसेल तर आपणच संकटात येऊ असा काही प्रमाणात एक प्रॅग्मॅटिक दृष्टिकोन त्याच्यामध्ये असतो. इथं काहीही प्रॅग्मॅटिझम नाही. झाडाकडून त्यांना काही तसं घ्यायचं मिळवायचं नाही. वैयक्तिक किंवा माणसाच्या मानस जातीच्या एकूण सुखासाठी प्रबोधनासाठी केवळ एक सौंदर्य त्यांना तिथे जाणवतं. आणि म्हणून झाडाचं आणि माणसाचं जे रिलेशनशिप आहे ते इतर गोष्टींच्या बद्दल ॲस्थेटिक रिलेशनशिप असलं पाहिजे हे मला त्यांच्या संपूर्ण या पुस्तकातून काल जाणवलं. आणि म्हणून एक उत्तम पुस्तक मराठीत दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि अशी उत्तम पुस्तकं आणखी देण्यासाठी त्यांना दीर्घायुरोग्य लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करतो.